ओके सगळेजण ज्योतिताई तुम्ही आज शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेला होता, जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. काय निर्णय झालेला आहे? आपण प्रवेश करता आहात का? उमेदवारी निश्चित झाली? मुळात मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा सेवानिवृत्त होऊन राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवल्यानंतर ह्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि मी राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे. आज नेमकं तुम्ही काय काय सांगितलं, काय चर्चा झाली? कारण बराच वेळ ही चर्चा चाललेली आहे, तर कुठले कुठले मुद्दे आपण मांडले? चर्चा ही माझ्या राजकारणातल्या प्रवेशाच्या अनुषंगानेच झालेली आहे. पण उमेदवारी काही निश्चित तुमची बीडमधला नाही, चर्चा अजूनही चालूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आज जी काही आम्ही भूमिका मांडलेली आहे, पक्षाने मांडलेली आहे आणि आम्ही देखील मांडलेली आहे, त्यावरती निर्णयाची प्रतीक्षा आहे. ताई, आज राष्ट्रवादीमध्ये काही प्रवेश होणार आहे अशा चर्चा सकाळपासून आहे. 2-3 प्रवेश आहे, त्यामध्ये आपलं नाव असणार आहे का? नाही, आज तरी माझा प्रवेश नसणार आहे त्याच्यामध्ये. आपण बीडमधून इच्छुक आहात का? अंतिम निर्णय लवकरच होईल. नाही, याचा निर्णय आल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करेल मी. नाही, या अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे. त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल, यापेक्षा माझं राजकारणात सक्रिय होणं यावरती जास्त चर्चा झालेली आहे. फडणवीसांना देखील भेटून येता आणि त्या शरद पवारांना देखील भेटता, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल बार्गेनिंग कुठं करतात का या सगळ्या भेटीगाठी? अजिबात नाही. नाही, दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी शासकीय सेवेत होते आणि जेव्हा शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालेली आहे, त्याच्यानंतरची ती भूमिका आणि आगामी वाटचाल या अनुषंगाने ती चर्चा होणं ती स्वाभाविक आहे. ताई, आपण आपली दुसरी वेळ आहे, आपण शरद पवारांना येऊन भेटत आहात. चर्चेची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचली? आता शेवटचा टप्पा ती जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे अर्थात महायुतीने स्वतःचा उमेदवार घोषित केला पंकजा मुंडे बीडमध्ये, त्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे, परंतु बीडचा अजून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो ठरताना पाहायला मिळत आहे. नाही, याच्याबाबत ती महाविकास आघाडी भूमिका स्पष्ट करू शकेल, तो काही माझा विषय नाही. मी सांगितलं मगाशीच आपल्याला की निर्णयाची प्रतीक्षा आहे. थँक्यू. ओके सगळेजण ज्योतिताई तुम्ही आज शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेला होता, जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. काय निर्णय झालेला आहे? आपण प्रवेश करता आहात का? उमेदवारी निश्चित झाली? मुळात मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा सेवानिवृत्त होऊन राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवल्यानंतर ह्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि मी राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे. आज नेमकं तुम्ही काय काय सांगितलं, काय चर्चा झाली? कारण बराच वेळ ही चर्चा चाललेली आहे, तर कुठले कुठले मुद्दे आपण मांडले? चर्चा ही माझ्या राजकारणातल्या प्रवेशाच्या अनुषंगानेच झालेली आहे. पण उमेदवारी काही निश्चित तुमची बीडमधला नाही, चर्चा अजूनही चालूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आज जी काही आम्ही भूमिका मांडलेली आहे, पक्षाने मांडलेली आहे आणि आम्ही देखील मांडलेली आहे, त्यावरती निर्णयाची प्रतीक्षा आहे. ताई, आज राष्ट्रवादीमध्ये काही प्रवेश होणार आहे अशा चर्चा सकाळपासून आहे. 2-3 प्रवेश आहे, त्यामध्ये आपलं नाव असणार आहे का? नाही, आज तरी माझा प्रवेश नसणार आहे त्याच्यामध्ये. आपण बीडमधून इच्छुक आहात का? अंतिम निर्णय लवकरच होईल. नाही, याचा निर्णय आल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करेल मी. संदर्भामध्ये एक भूमिका मांडण्यात आली की आता जय शिवसंग्राम नुकताच तयार झालेला आहे आणि शिवसंग्रामच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीसोबत त्यांना आलं पाहिजे, म्हणून त्यामध्ये असं काही चर्चा झाली.
नाही, या अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे. त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल यापेक्षा माझं राजकारणातलं सक्रिय होणं यावरती जास्त चर्चा झालेली आहे. फडणवीसांना देखील भेटून येता आणि त्या शरद पवारांना देखील भेटता, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल बार्गेनिंग कुठं करतात का या सगळ्या भेटीगाठी? अजिबात नाही. नाही, दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी शासकीय सेवेत होते आणि जेव्हा शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालेली आहे त्याच्यानंतरची ती भूमिका आणि आगामी वाटचाल या अनुषंगाने ती चर्चा होणं ती स्वाभाविक आहे. ताई, आपली दुसरी वेळ आहे, आपण शरद पवारांना येऊन भेटत आहात. चर्चेची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचली? आता शेवटचा ती टप्पा जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. समोरच्या म्हणजे अर्थात महायुतीने स्वतःचा उमेदवार घोषित केला पंकजा मुंडे बीडमध्ये, त्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे. परंतु बीडचा अजून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो ठरताना पाहायला मिळत आहे. नाही, याच्याबाबत ती महाविकास आघाडी भूमिका स्पष्ट करू शकेल, तो काही माझा विषय नाही. अप्रॉच झालेला थँक्यू. मी सांगितलं मगाशीच आपल्याला की निर्णयाची प्रतीक्षा आहे. थँक्यू. ओके, सगळेजण. ज्योतिताई, तुम्ही आज शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेला होता. जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. काय निर्णय झालेला आहे? आपण प्रवेश करता आहात का? उमेदवारी निश्चित झाली? मुळात मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा सेवानिवृत्त होऊन राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवल्यानंतर ह्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि मी राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे. आज नेमकं तुम्ही काय काय सांगितलं? काय चर्चा झाली? कारण बराच वेळ ही चर्चा चाललेली आहे, तर कुठले कुठले मुद्दे आपण मांडले? चर्चा ही माझ्या राजकारणातल्या प्रवेशाच्या अनुषंगानेच झालेली आहे. पण उमेदवारी काही निश्चित तुमची बीडमधला झाली? नाही, चर्चा अजूनही चालूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आज जी काही आम्ही भूमिका मांडलेली आहे, पक्षाने मांडलेली आहे आणि आम्ही देखील मांडलेली आहे, त्यावरती निर्णयाची प्रतीक्षा आहे. ताई, आज राष्ट्रवादीमध्ये काही प्रवेश होणार आहे अशा चर्चा सकाळपासून आहे. 2-3 प्रवेश आहे, त्यामध्ये आपलं नाव असणार आहे का? नाही, आज तरी माझा प्रवेश नसणार आहे त्याच्यामध्ये. आपण बीडमधून इच्छुक आहात का? अंतिम निर्णय लवकरच होईल. नाही, याचा निर्णय आल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करेल मी. संदर्भामध्ये एक भूमिका मांडण्यात आली की आता जय शिवसंग्राम नुकताच तयार झालेला आहे आणि शिवसंग्रामच्या बाबतीमध्ये आपण राष्ट्रवादीसोबत त्यांना आलं पाहिजे, म्हणून त्यामध्ये असं काही चर्चा झाली. नाही, या अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे. त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल यापेक्षा